स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम. तर कशात यूट्यूब फॅमिली, आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज तब्येत थोडीशी डाऊन वाटते आहे, म्हणून बाकी दुसरं काही नाही. तुम्हा लोकांची एक गोष्ट शेअर करायची होती. दोन गोष्टी आहेत माझ्याकडं, दोन्ही एक चांगली आहे आणि एक वाईट आहे. तर एक थोडंसं एक बातमी ऐकल्यानंतर असं वाटलं की का असं म्हणून, आणि एक बातमी आहे ती चांगली आहे. तर तुम्हाला आधी कोणती बातमी सांगू, चांगली की वाईट? तर चला पहिली चांगल्याने सुरुवात करू. एक चांगली बातमी आहे तुम्हा लोकांसाठी, जे मला शेअर करायचं आहे ते आहे उद्या माझी बहीण येते आहे. तर उद्या माझी बहीण येते आहे पूजा. 4 महिन्यानंतर, फेब्रुवारी महिन्यामध्ये आली ती ओपनिंगला, त्याच्यानंतर ती आत्ता येते आहे माझ्या घरी. कारण मी खूप टायमापासून त्याला बोलवत आहे की ये म्हणून. तेव्हा खूप गडबड होतं, तेव्हा काही बोलल्यासारखं नाही झालं, काही भेटल्यासारखं नाही झालं. तर मी माझ्या प्रत्येक फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना मी इन्व्हिटेशन दिलेलं आहे की एकदा माझ्या घरी येऊन जा, 2 दिवस राहून जा, मला बरं वाटेल. तर कुणी ऐकायला तयार नाही आणि कुणी यायला तयार नाही. सगळ्यांना वेळ नाही आहे, माझ्या घरी येण्यासाठी फक्त वेळ नाही आहे, बाकी इकडे तिकडे सगळ्याकडे फिरतील. ठीक आहे, मला काही बोलायचं नाही आहे जास्त. तर उद्या माझी बहीण येते आहे, 2 दिवसासाठीच येते आहे. मंगळवारी रिटर्न परत जाते आहे. मॉर्निंगला त्याची गाडी आहे सकाळची 9:30ची आपली इंटरसिटी. तर उद्या रविवार आहे, आज शनिवार आहे. उद्या रविवारी 10-10:30 वाजेपर्यंत येईल. तर बरं वाटायला लागले बहीण येते आहे म्हणून. आणि दुसरी बातमी, सासूबाईला इकडे बरं नाही वाटत आहे, या घरात मन नाही लागत आहे सासूबाईला. तर सासूबाई गेल्या 4 दिवस राहायला जुन्या घरी. तर मला चांगलं नाही वाटलं, कारण मी त्यांना म्हणले की माझी बहीण वगैरे येते आहे, थांबा म्हणून. तर त्यांनी 1 आठवडा झाला, त्यांनी खूप टायमापासून आम्हाला सांगतायत, संतोषला पण सांगतायत की मला तिकडे सोडा, मला तिकडे राहायचं. कारण दिवसभर मी कामाला जाते, संतोष कामाला जातात, पोरं शाळेला जातात, घरात कुणी पण नसते. तर त्यांना बसून खूप जास्त बोर होतो आणि त्यांना काही समजत नाही. कामं पण इतके नाहीत, घरात कामं खूप कमी आहेत. तर 1 तासाच्या आत कामं होऊन जातात सगळे काही, म्हणून त्यांना इतकं बोर होत होतं. तर त्यांनी 8 दिवसापासून मागं लागले होते की जायचं आहे. तर फायनली आज सकाळी संतोषनं त्यांना सोडलं तिकडच्या घरी. तर आता मी संध्याकाळी कामाला गेले, येता मी त्यांना भेटून आले. त्यांना सांगितलं काही लागलं तर मला सांगा, काही आणायचं असेल तर सांगा, मी आणून पोचून देईल तुम्हाला म्हणून. तर शक्यतो सगळ्या काही गोष्टी मी त्यांना देऊन पाठवलेल्या आहे इकडून, सगळं खायचं प्यायचं सामान, बाकी सगळं. 4 दिवस त्यांना राहायचं आहे. थोडंसं गावाला जातो म्हणले, पण त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. 1.25 महिन्यापर्यंत कुठे जास्त ट्रेनचा प्रवास किंवा वारा खूप लागू नये म्हणून ते महिनाभर झालं ते घरातच होते. दवाखान्याच्या चेकअपच्या अलावा त्यांनी खालीसुद्धा गेलेले नाही आहेत सोसायटीमध्ये. तर आत्ता त्यांना इतकं बोर झालं, महिना झालं मला कुठं जायला नाही आहे, मला कुठे यायला नाही आहे, घरात बसून कंटाळा आला आहे. म्हणून ते 1 महिन्यानंतर आत्ता बाहेर पडलेलं आहे. ते पण बिटीकडे रोडला आमच्या जुन्या घरी जाऊन राहत आहेत आता 4 दिवसासाठी. परत येणार आहेत ते रिटर्न. थोडंसं त्यांचं मन थोडंसं चेंज होण्यासाठी, मोकळी हवा बस. बाकी इथे बांधल्यासारखं होतं. आम्हाला जास्त सवय नाही आहे, कारण आम्ही 8 ते 10 वर्ष, मी तर लग्न करून येऊन 10 वर्ष झालेले आहेत मला. तर मला सवय आहे खूप आवाजाची. जसं माझ्या घराच्या बाहेर इतके घरं आहेत, कोणाचा आवाज येते, कोणाच्या मुलाला ओरडायचं, कोणाच्या मुलीला ओरडायचं, म्हणून मला असं सवय झाली आहे. तर यात आता इथे इतकी शांती वाटते आहे, खूप शांती, जसं की काय झालं आणि काय समजतच नाही आहे. पण ठीक आहे, फ्लॅटमध्ये असंच असतंय. तर म्हणून, कारण कुणी बाहेर येत नाही, सगळे घरात असतात आपापल्या. जसं तसं टाईम जातं आहे. इतकं की इथं काम जास्त करावं नाही पडत, कारण पाणी वगैरे सगळं घरामध्ये आहे 24 तास, प्यायचं पाणी, म्हणून इतकं टेन्शन नाही आहे. बाकी तिथं पाणी वगैरे भरायचं, प्यायचं पाणी बाहेरून आणायचं, बाहेर काही सामान आणण्यासाठी जायचं. तर इथं कुठं जायची गरज नाही, खाली दुकान वगैरे आहे 6व्या मजल्यावरच, तिथूनच येत आहे वस्तू. आणि इथं खर्च थोडंसं कमी होतं आहे, वेळ नसते त्याच्यामुळे जात नाही बाहेर. तिथे येता जाता गाडीवरच असतो, काही लागला आणा. तर एनिवेज, ते गोष्ट तुम्हाला शेअर करायची होती. मी कधी गेले जुन्या घरी तर तिकडे मी ब्लॉग बनवेल, तुम्हाला मी दाखवेल तिकडे गेल्यानंतर. तर फिलहाल हे 2 गोष्टी मला तुम्हाला शेअर करायचे होते. तर उद्या माझी बहीण येणार आहे. आल्यावर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये ती आलेली डिश आणि त्याच्या फरमाईशवर, म्हणजे त्याच्या ऑर्डरवर उद्या एक स्पेशल डिश बनती आहे, जे त्याला आवडती आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे बनवायला. माझ्या हातचं हे डिश तर माझ्या माहेरी सगळ्यांना आवडतं आहे. ज्यांनी त्यांनी येतात तर मला आधी सांगतात की हे बनव, आम्ही येणार आहे. तर त्यात काही शक नाही आहे. मला खूप आवडते माझ्या घरच्यांसाठी करायला, सगळ्यांसाठी करायला आवडते मला. स्पेशली कोण जरी असं म्हणलं की तुझ्या हातचं चांगलं बनते, मला तुझ्या हातचं जेवायचं, तर मी खूप हॅप्पी होते. मी विसरून जाते समोर कोण आहे ते माझं, कोण नाही, कोण लागतंय नाही लागतंय. मी बनवते आणि त्यांना पोचवते, टेस्ट मात्र जरूर करते. तर सासूबाईने तर बरं नाही वाटत आहे, कारण
रोज कामावरून आल्यावर सवय पडली आहे त्यांना बघायची, तर आता सगळ्याकडं रिकामं वाटतंय म्हणून थोडंसं बरं नाही वाटत आहे. आणि 4 दिवसाची गोष्ट आहे. 4 दिवसानंतर मी त्यांना घेऊनच येणार आहे इकडे, तर काही प्रॉब्लेम नाही आहे मला. 4 दिवस त्यांना पण थोडंसं बरं वाटेल, त्यांना फील चांगलं होईल त्याच्यामुळं. कारण सगळ्यांना वेगवेगळं मन असते, सगळ्यांना आपापला हक्क आहे जगण्यासाठी, कशा पद्धतीनं जगायचं आहे. तर त्यांना महिन्याभरापासून घरात कोंडल्यासारखं झालं आहे, त्याच्यामुळं थोडंसं बाहेर. तर भाऊ पण आलेला आहे ऑफिसवरनं, आता बसलेला आहे इकडे. स्वयंपाक बनवायचा आहे अजून. स्वयंपाकाची काही तयारी केलेली नाही आहे मी अजूनपर्यंत, आता बनवते. तेच बहीण येणार आहे, तर थोडीशी हॅपी पण आहे आणि थोडीशी नर्वस पण आहे मी. तर उद्या कामांना सुट्टी घेतलेली आहे. उद्या तब्येत पण ठीक नाही वाटत आहे थोडीशी आत्तापासूनच, आणि आणखीन एक पण रिझन आहे त्याच्यामुळं पण मी सुट्टी घेतली आहे उद्या. तर चला मग हे ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा, आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.